आणि आमची भूमिका तेच स्पष्ट आहे की कुठेतरी पक्षाचा महापौर हा झाला पाहिजे, विनाकारण आपण आपापसात या ठिकाणी भांडणं करत राहू, याचा फायदा विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी घेतात, ते झालं नाही पाहिजे, त्याच्यासाठीच आमची ही भूमिका. आपल्यासोबत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे. ताई, चंद्रपूरमध्ये नेमका वाद काय? कारण की दोन काँग्रेसचे गट वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तिथले नगरसेवक त्यांनी ठेवलेले आहे, याचं कारण काय? कारण काय मला माहीत नाही, पण वादही कुठला नाही. या निवडणुका लढवत असताना आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांना देखील आम्ही बोलावलं. तिकिटा फायनल करत असताना आम्ही सगळे, म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, अडवाले सर असतील, विजूभाऊ, आम्ही सगळ्यांनी बसून जवळपास सगळ्या उमेदवाऱ्या फायनल केल्या. त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमधून सगळ्या AB फॉर्म वाटले आणि जवळपास 30 मेंबर आमचे निवडून देखील आले. पण सुरुवात ही त्यांनी केली. कुठंतरी आपल्याच पक्षाचे उमेदवार, म्हणजे आता 30चा आकडा गाठल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न बाजूला राहिले आणि आपल्याच उमेदवाराला असं उचलून घेऊन जाणं किंवा वेगळं ठेवणं हा चुकीचा प्रकार त्यांच्याकडून सुरुवात झाली. त्याच्यामुळे जे राहिलेले नगरसेवक आहेत ते कुठंतरी सेफ झोनमध्ये राहिले पाहिजे म्हणून बाकीच्या उमेदवारांना आम्ही देखील सेफ झोनमध्ये ठेवलं. वाद कुठलाही नाही, कोणी एकमेकाशी बोललं नाही, कोणाचा संपर्क झाला नाही, पण विनाकारण हे गटाची फुटाटूट या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी जबरन त्या नगरसेवकांना वडेट्टीवारांनी उचलून नेलं. हो, ते रॅलीमध्ये होते. रॅलीतून असताना 16 तारखेला निवडणुकीची रॅली सुरू असतानाच काही नगरसेवकांना त्यांचे लोक आले आणि त्या ठिकाणून उचलून नेलं. खरं तर आपल्या पक्षाचे नगरसेवक पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, त्यांना असं चुकीच्या पद्धतीनं उचलून नेणं हे चुकीचं झालं. त्यांना उचलायची गरज नव्हती, कारण खरं तर ज्यांना आपल्याला सोबत घ्यायची आहे ते नगरसेवक उचलायचं सोडून आपण आपल्याच पक्षाचे नगरसेवक उचलत राहिलो, म्हणजे सत्ता स्थापनेसाठी जे समीकरणं जुळवायचे होते तो विषय बाजूला राहिला आणि आपापसात भांडणं या ठिकाणी निर्माण झाले. तुम्ही यानंतर जिल्हा काँग्रेस असेल, शहर काँग्रेस असेल, यांची बैठक घेतली. काय ठरलं त्या बैठकीमध्ये? नाही, सगळ्यांनी सांगितलं. आज खरं तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो आणि असं कोणी येऊन जर का पक्षाच्या कामात असतील किंवा मतदारसंघात असतील, मी त्या ठिकाणी खासदार असताना कोणी याचं आणि उगाच ढवळाढवळ करून मीच या ठिकाणचा नेता असं जर का बोलत असेल तर हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पक्षाला जर का आमची गरज नसेल तर आम्ही काम करणारे लोक आहो, जमिनीवरती राहून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतो. त्याच्यामुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सगळे महिला काँग्रेस आणि सगळे सेल आणि मी स्वतः खासदार, आम्ही सगळेजण सामूहिक राजीनामे देऊन त्या ठिकाणी पक्षाला कुठंतरी सांगणार होतो की बाबा, तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू. तुम्ही म्हणाले की माझ्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ केली जात आहे. मध्ये वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे नेते आहे की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न, आणि त्यांचा मतदारसंघ वेगळा का? मग नक्कीच, जेव्हा आम्ही कोणी काँग्रेसमध्ये नव्हतो तेव्हा ते चंद्रपूर जिल्ह्याचे नेते होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते, कारण कुठलाही लोकप्रतिनिधी तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात नव्हता. पण आता जेव्हा खासदार झाले, आमदार झाले, तेव्हा प्रत्येकाला वाटते की आपापल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे, त्या ठिकाणचे निर्णय आपण घेतले पाहिजे. पण प्रत्येक इलेक्शन आले की प्रत्येक वेळेस AB फॉर्म वाटणं असो, इलेक्शन लढवणं असो की उमेदवार निवडून आल्यानंतर श्रेय कोणी घ्यायचं, त्या श्रेयवादाच्या लढाईत देखील तोच प्रकार चालते. त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्याचा मतदारसंघ त्यांनी पाहावा, दुसऱ्याच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. आणि त्यांना जर का अशा पद्धतीची ढवळाढवळ चंद्रपुरात करायची असेल तर मग त्यांच्या विधानसभेत देखील आम्हाला अशा पद्धतीनंच, म्हणजे AB फॉर्म वाटण्यापासून तर उमेदवार निवडून आले की आमचेच उमेदवार म्हणून आम्हाला पण जाऊन तिथं डान्स करावा लागेल. तुम्ही म्हणता की वडेट्टीवार तुमच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत आहे, का करत आहे? मग हा प्रश्न आहे सर्वांना. मला माहीत नाही का करत आहे. खरं तर त्यांना चंद्रपुरावरती एवढं प्रेम असेल, चंद्रपूरच्या लोकांची एवढी आपुलकी असेल तर 19मध्ये देखील तो प्रकार झाला. माझे मिस्टर होते तेव्हा देखील पक्षश्रेष्ठीनं सांगितलं की तुम्ही या ठिकाणी लोकसभा लढवा. नंतर माझ्या इलेक्शनच्या वेळेस देखील तिकीट वाटपावरून तोच प्रकार या ठिकाणी झाला. माझे मिस्टर गेल्यानंतर खरं तर नैतिक अधिकार हा माझा त्या ठिकाणी तिकिटावरती होता, तेव्हा देखील त्यांनी दावा केला. तेव्हा देखील मी सांगितलं की विजूभाऊ स्वतः लोकसभा लढत असेल तर मी स्वतःहून प्रचार करेल. मग त्यांना एवढं प्रेम चंद्रपूरवरती आहे तर त्यांनी यावं, लोकसभा लढवावं आणि चंद्रपुराचं प्रतिनिधित्व करावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आता तुमच्याकडे किती नगरसेवक आहे आणि विजय वडेट्टीवार किती नगरसेवकांना घेऊन गेले? आता त्यांच्याकडे एक्झॅक्ट किती आहे ते मला माहीत नाही. 13 माझे आणि सोबत लढलेले जनविकास सेनेचे 3 आणि एक अपक्ष, असे जवळपास 16-17 नगरसेवक, 17 नगरसेवक माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे नेमका किती आकडा आहे मला माहीत नाही. आता महापौर पदाचा मार्ग कसा गाठला जाईल? नाही, 30 नगरसेवक आमचे पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले आणि जनविकास सेनेचे असे 30 नगरसेवक आमच्याकडे आहे. महापौर हा काँग्रेसचाच होणार, 100% काँग्रेसचा होणार. त्याच्यासाठी शिवसेना असतील, वंचित असतील यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन आम्ही चंद्रपुरात करू.
उभाटाची गरज पडल्यास मदत घेतली जाईल. नक्की उभाटाची गरज म्हणजे उभाटा सत्ता स्थापनेसाठी आम्हाला सोबत लागणारच आहे. त्या संदर्भात आमच्या प्राथमिक चर्चा देखील त्यांच्याशी झाल्या आणि उभाटा वंचितला सोबत घेऊनच आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. हा प्रश्न प्रदेश अध्यक्षांनी या वादामध्ये हस्तक्षेप केला. त्यांचं काय म्हणणं आहे? खरं तर हा वाद नव्हताच. वादाची सुरुवात कुठेतरी आपल्याकडून झाली. त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्षांना इथपर्यंत बोलावणं, विनाकारण बसवून चर्चा करणं हा चुकीचा प्रकार या ठिकाणी झाला. पण आता कुठेतरी वाद मिटत नाही असं लक्षात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मला स्वतः आज फोन केला. ते बोलले की उद्या आम्ही येणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. उद्या प्रदेशाध्यक्ष आले, चर्चा झाली तर ठीक आहे, नाही तर उद्याची प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेणार आहोत. उद्या निर्णय जाहीर केला जाईल. मार्ग तोडगा निघाला नाही तर नक्की नक्की तोडगा निघायचा विषय नाही. शेवटी विषय पक्षाचा आहे, पक्ष वाढवायचा आहे, महापौर बसवण्याचा आहे. आणि आमची भूमिका तेच स्पष्ट आहे की कुठेतरी पक्षाचा महापौर हा झाला पाहिजे. विनाकारण आपण आपापसात या ठिकाणी भांडणं करत राहू, याचा फायदा विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी घेतात. ते झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठीच आमची ही भूमिका आहे. ती मागणी मान्य केली नाही तर सामूहिक राजीनामा हा एक पर्याय. मला विश्वास आहे, मतदारसंघ माझा आहे, मी त्या ठिकाणी खासदार आहे. पक्षश्रेष्ठी 100% माझ्या बाजूनं माझ्यासोबत राहील एवढा विश्वास पक्षश्रेष्ठीवर आहे. प्रतिभाताई धानोरकर त्यांनी एकंदरीतच चंद्रपूर जिल्ह्यातलं जे सध्याचं राजकारण आणि गटागटामध्ये असलेला वाद आहे यावर कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.